नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे। आता आपण आपला प्रॉब्लेम सेट 5 सुरू करायचा आहे, जो आपण होल कोऑर्डिनेट ज्योमेट्री लेसन बघितला त्याच्याशी रिलेटेड आहे। लेट अस सी फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स युजिंग करेक्ट अल्टरनेटिव्स। आपल्याला अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत आणि जे काही आपलं आन्सर आहे ते फाइंड करायचं आहे। सब क्वेश्चन फर्स्ट इज segment AB is parallel to y-axis and coordinate of point A are 1, 3. Then coordinates of point B can be. ओके, काय केलेलं आहे बघा, AB हा सेगमेंट आहे। पहिलं मी इथे x ऍक्सिस y ऍक्सिस ड्रॉ करते, याली आपली y ऍक्सिस याली x ऍक्सिस। AB हा जो सेगमेंट आहे तो y ऍक्सिस ला पॅरलल आहे, म्हणजे ही जी लाईन आहे ती काय आहे, AB असेल। A इज 1, B इज 3. ओके, AB जी सेगमेंट आहे ती काय असेल, आपली वाय ऍक्सिस ला पॅरलल आहे म्हणून सांगितले। किंवा आपण काय करू शकतो, ही सेगमेंट अशी सुद्धा असू शकेल, एकतर बी पॉइंट इथं खाली असेल किंवा इथं वर असेल आणि ए देखील पॉइंट जर मी ए इथं कन्सिडर केला, ए चे कोऑर्डिनेट आपले काय दिलेले आहेत, 1, 3 दिलेले आहेत, म्हणजे हा माझा इथं 1, 3 आला। तर बी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत। आपल्याला माहिती आहे जर आपली लाईन जी आहे, आपला सेगमेंट जर वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर तिचा एक्स कोऑर्डिनेट सेम असतो। मग इथं जो येणारा आपला बी पॉइंट असेल कुठं पण, तर बी चा एक्स कोऑर्डिनेट सुद्धा 1 येईल। वाय कोऑर्डिनेट आपल्याला आपण काय सांगू शकतो आता ऑप्शन मध्ये एक्स कोऑर्डिनेट 1 कुठे आहे बघा, डी या ऑप्शन मध्ये, म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय येईल, -3। आणि हा जो येणार आहे बी तो आपला वाय ऍक्सिसच्या खाली येईल। ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन। काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला AB ही सेगमेंट वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून सांगितले आणि ए चे कोऑर्डिनेट दिले असता बी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे। जर आपली सेगमेंट वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर एक्स कोऑर्डिनेट सेम असतो आणि जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर वाय कोऑर्डिनेट सेम असतो। मग ऑप्शन मध्ये एक्स कोऑर्डिनेट, इथं एचा एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, ऑप्शन मध्ये डी ह्या ऑप्शन मध्येच फक्त एचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे बघा, याचा 1 आहे, म्हणजे ऑप्शन डी येईल। आणि बी चा वाय कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायला सांगितलं नाही, तर ए कोऑर्डिनेट म्हणजे इथं काय येणार आहे, बी चे कोऑर्डिनेट 1, -3 येणार आहे। ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन। सेकंड इज आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट डॅश डॅश लाइज टू द राइट ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस। पुन्हा मी इथे ऍक्सिस ड्रॉ करते, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस। काय सांगितलंय बघा, पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे जो एक्स ऍक्सिस वर आहे। तर एक्स ऍक्सिस वर जर पॉइंट असेल तर तिचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे। मग इथं वाय कोऑर्डिनेट 0 कोणाचा आहे बघा, एकतर ए ऑप्शन मध्ये वाय कोऑर्डिनेट 0 आहे, डी ऑप्शन मध्ये वाय कोऑर्डिनेट 0 आहे। पण अजून एक कंडिशन काय सांगितलेली आहे, लाइज टू दी राइट ऑफ द ओरिजिन। ओरिजिनच्या राईट साईडला, ओरिजिनच्या राईट साईडला आपले पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, ओरिजिनच्या लेफ्ट साईडला आपले निगेटिव्ह इंटिजर असतात। मग जर मी एक्स कोऑर्डिनेट -2 म्हणला तर माझा पॉइंट येणारा ओरिजिनच्या लेफ्टला असेल, आपल्याला हवा आहे पॉइंट ओरिजिनच्या राईट साईडला। तर ओरिजिनच्या राईट साईडला म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि ऍक्सिस वर पॉइंट असल्यामुळे एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे तर वाय कोऑर्डिनेट 0 येणार आहे। सो दी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर 2, 0। थर्ड वन इज distance of point -3, 4 from the origin is 7, 1, 5, -5। तर आपल्याला पुन्हा मी इथे ऍक्सिस ड्रॉ करून घेते, एक पॉइंट दिलेला आहे तो काय आहे, इथं मी कन्सिडर करते पी हा पॉइंट, ज्याचे कोऑर्डिनेट आहेत -3, 4 आणि त्याचं ओरिजिन पासून असणारं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे एक्स वाय हे जर कोऑर्डिनेट एका पॉइंटचे दिले असतील आणि तो जर पॉइंट ओरिजिन पासून जर त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपण ओपी डिस्टन्स कसा फाइंड आउट करतो, √x² + y²। मग इथं पी चे कोऑर्डिनेट, पी चा एक्स कोऑर्डिनेट -3 आहे, -3² + 4²। -3² is 9 + 4² is 16, 16 + 9 is 25 and √25 is equals to 5। म्हणजे येणाऱ्या ओरिजिन पासून त्या पी ह्या पॉइंटचं डिस्टन्स येणार आहे ते 5 येणार आहे। ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन। हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, जर एखादा आपल्याला पॉइंट दिला आणि त्याचं ओरिजिन पासून डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला आहे √x² + y², वेअर x अँड y आर दी कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट। आणि इथं काय येणार आहे बघा, ओपी हा डिस्टन्स आपला 5 आलेला आहे। फोर्थ इज A line makes an angle of 30 degree with the positive direction of x-axis. So the slope of line is. आता आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, त्यासाठी आपल्याला अँगल दिलेला आहे
ज्यानं काय केलेला आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसची झालेला तो अँगल आहे. तर आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला थीटा दिला असेल, इथे दिलेला आहे थीटा 30 डिग्री, जर थीटा दिला असेल तर स्लोप ऑफ लाईन आपला जो येतो, स्लोप ऑफ लाईन इज नथिंग बट टॅन थीटा. म्हणजे आपल्याला काय करायला हवं, इथं थीटा 30 दिलेला आहे, तर टॅन 30 ची व्हॅल्यू फाइंड करायला हवी, आणि टॅन 30 ची व्हॅल्यू येते 1/√3. सो द स्लोप ऑफ लाईन इज 1/√3 and option C is correct option. Second question, डिटरमाइन वेदर द गिव्हन पॉइंट्स आर कोलिनियर. आता आपल्याला पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे चेक करायचंय. एकतर आपण कोलिनियर पॉइंट हे आपल्या काय करतो, 3 पॉइंट दिले असेल तर 2-2 पॉइंट मधील डिस्टन्स फाइंड करून फाइंड आउट करतो. जर दोघांच्या डिस्टन्सची ऍडिशन ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी येत असेल तर 3 पॉइंट कोलिनियर येतात. किंवा आपण स्लोप थ्रू सुद्धा काढतो. आपण काय करू शकतो, AB आणि BC या दोन लाईनचा स्लोप काढायचा. जर स्लोप इक्वल असेल तर आपण काय म्हणतो, हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत. मी इथं स्लोपनी काढून दाखवते. ओके, बघा, फर्स्ट इज A0 to B1 minus 0.5 and C2 minus 3. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. गिव्हन A0 to B1 minus 0.5 C2 minus 3. ओके, तर काय येईल बघा, पहिला आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ लाईन is equals to y2 minus y1 divided by x2 minus x1. So here I can find firstly slope of AB. Therefore slope of AB is equals to y2 is 1 here minus y1 is 0 divided, y2 is minus 0.5 minus y1 is 2 divided by x2 is 1, x1 is 0. मायनस मायनस प्लस होईल आणि ग्रेटर नंबरचं साइन येईल. 0.5 प्लस 2 इज मायनस 2.5 डिवायडेड बाय 1. म्हणजेच काय येणार आहे, मायनस 2.5 येईल, विच इज इक्वल टू मायनस 2.5. क्वाड्रेटिक इज इक्वेशन नंबर 1. नाउ स्लोप ऑफ BC च्या वेळी काय येईल, y2 इज मायनस 3 मायनस y1 इज मायनस 0.5 divided by x2 is 2 minus x1 is 1. काय होईल बघा, मायनस 3 मायनस मायनस प्लस 0.5 divided by 2 minus 1 is 1. मायनस 3 प्लस 0.5 प्लस मायनस मायनस होईल, ग्रेटर नंबरचं साइन येईल. म्हणजेच काय येईल, 3 minus 0.5 is 2.5. म्हणजेच पुन्हा इथं आलं मायनस 2.5 is equals to minus 2.5. क्वाड्रेटिक इज इक्वेशन नंबर 2. Now from 1 and 2 1 आणि 2 वरून आपण सांगू शकतो स्लोप ऑफ AB is equals to slope of BC. Okay, and B is a common point दोन लाईन मधला स्लोप सेम आलेला असून B हा काय आहे, कॉमन पॉइंट आहे. Therefore A0 to B1 minus 0.5 C2 minus 3 are collinear. कसं फाइंड आउट करतो बघा आपण, स्लोप थ्रू. स्लोप ऑफ लाईनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, y2 minus y1 divided by x2 minus x1. AB चा स्लोप काढायचा, BC चा स्लोप काढायचा. दोन लाईनचे जर स्लोप इक्वल आले तर हा मिडल पॉइंट त्यांचा काय असतो, कॉमन असतो. आणि जर दोन लाईन मध्ये एक पॉइंट कॉमन असेल तर ते 3 पॉइंट कोलिनियर असणार आहेत. सेकंड इज P12 Q2 8/5 R3 6/5. Solution is given P12 Q2 8/5 R3 6/5. Okay, now we know slope of line is equals to y2 minus y1 divided by x2 minus x1. Therefore slope of PQ is equals to y2 is 8/5
minus y1 is 2 divided by x2 is 2 minus x1 is 1. इथे पहिले डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. काय येईल बघा, 5 2 जा 10 म्हणजे 8 minus 10 divided by 5 divided by 2 minus 1 is 1. डिनॉमिनेटर 1 आहे तो लिहिला नाही तरी सुद्धा आपण चालणार आहे. ओके, म्हणजेच काय येईल, 8 minus 2 is -2 -2 by 5 divided by 1 is nothing but -2 by 5. Called it as equation number 1. Again, slope of QR. Slope of QR. Slope of QR is y2 minus y1. म्हणजेच काय येईल, 6 by 5 minus 8 by 5 divided by x2 is 3 minus x1 is 2. डिनॉमिनेटर सेम आहे, इथं काय होईल, सबट्रॅक्शन होईल. 6 minus 8 divided by 5 divided by 3 minus 2 is 1. स्मॉलर नंबर मायनस ग्रेटर नंबर आहे, सबट्रॅक्शन होईल आणि ग्रेटर नंबरचं साइन येईल. म्हणजेच काय येईल, 8 minus 2 is 8 minus 6 is 2. -2 by 5 divided by 1 is equals to -2 by 5. Called this as equation number 2. Therefore, from 1 and 2, slope of PQ is equals to slope of QR. Is equals to slope of QR, and Q is a common point, Q जर आपला कॉमन पॉइंट असेल तर आपण काय म्हणणार आहे, therefore P12 Q28 by 5 R 36 by 5 are collinear. दोन लाईन्सचा स्लोप इक्वल आलेला आहे. दोन लाईन्सचा स्लोप इक्वल आला तर Q हा त्यांचा कॉमन पॉइंट आला आणि PQR हे आपले पॉइंट कोलिनियर असणार आहेत. थर्ड वन इज L12 M53 N686. सोल्युशन बघूया. गिवन L12 M53 N86. Okay, now we know slope of line is equals to y2 minus y1 divided by x2 minus x1. Therefore, slope of LM is equals to slope of LM काय येईल बघा, y2 is 3 minus y1 is 2 divided by x2 is 5 minus x1 is 1. Okay, 3 minus 2 by 5 minus 1. 3 minus 2 is 1. 1 by 4. Called this as equation number 1. Again, slope of MN. Slope of MN. Slope of MN is 6 minus 3 divided by 8 minus 5. 6 minus 3 is 3. 8 minus 5 is 3. 3 by 3 is 1. Called this as equation number 2. Therefore, from 1 and 2, slope of LM is not equals to slope of MN. Slope of MN. Therefore, L12 M53 N86 are not collinear. काय केलेलं आहे बघा, स्लोप फाइंड आउट करूया. स्लोप आपले इक्वल आले नाहीत तर ते पॉइंट कोलिनियर येणार नाहीत. जर स्लोप इक्वल आले तर मिडल पॉइंट जो आहे तो कॉमन असतो आणि आपले 3 पॉइंट कोलिनियर असतात. हेच आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने सुद्धा फाइंड करू शकतो. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट जॉइनिंग P06 अँड Q1220. मिड पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. पी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, क्यू चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायला हवा. सोल्युशन मध्ये बघूया. लेट Px1y1 is equals to 06, Qx2y2 is equals to 1220. Now we know midpoint formula.
मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, मिड पॉइंट फॉर्म्युल्यावरून एक्स कोऑर्डिनेट काय येईल बघा. एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल्स टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2. व्हॅल्यू पुटअप करूया. x1 इज 0 प्लस x2 इज 12 डिवाइडेड बाय 2. 12 बाय 2 इज नथिंग बट 6. म्हणजे आपला x कोऑर्डिनेट काय आला 6 येईल. x कोऑर्डिनेट इज 6. नाउ y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट is equals to y1 plus y2 divided by 2. y1 is 6 here plus y2 is 20 divided by 2. Therefore, y coordinate is equals to 6 plus 20 is 26 divided by 2, which is equals to 30. Therefore, xy is equals to x कोऑर्डिनेट आलेला आहे आपला 6, y कोऑर्डिनेट आलेला आहे आपला 30. Therefore, the coordinates of the midpoint of the line joining P06 and Q1220 are 613. काय आलेले आहेत बघा कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट इज 6, y कोऑर्डिनेट इज 13. मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. x1 x2 y1 y2 कंपेअर करून काढलं आपण. त्याच्यावरून एक्स कोऑर्डिनेट x1 प्लस x2 बाय 2, y कोऑर्डिनेट इज y1 प्लस y2 बाय 2. व्हॅल्यू पुटअप करून आपण xy ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द रेशो इन विच द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A38 and B-93 is divided by the y-axis. ओके, काय केलेलं आहे बघा. ए चे पॉइंट्स दिलेले आहेत, बी चे पॉइंट्स दिलेले आहेत. रेशो फाइंड आउट करायचा म्हणजे आपल्याला M/N फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तो जो पॉइंट आहे त्याने काय केलेला आहे डिवाइडेड बाय द वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वर डिवाइड केलेला आहे म्हणजे तो पॉइंट येणारा आपला वाय ऍक्सिस वर असेल. आपला जर पॉइंट वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 येतो. एक्स कोऑर्डिनेट जर 0 आला तर आपण M/N हा रेशो फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन मध्ये बघूया. लेट A x1 y1 is equals to 38, B x2 y2 is equals to -93. Okay, suppose point M divides AB at a y axis वर त्याने डिवाइड केलेला आहे. Therefore, M lies on y axis. M lies on y axis. M जर y axis वर lie होत असेल, therefore x coordinate of M is 0. x कोऑर्डिनेट 0 आला म्हणजे M चे कोऑर्डिनेट काय येणार आहे. therefore mxy is equals to 0y. एक कोऑर्डिनेट त्याचा x कोऑर्डिनेट 0 आला, y कोऑर्डिनेट y असणार आहे. नाउ M divides AB in M/N रेशो. M/N या रेशो मध्ये तो डिवाइड करत असेल. therefore बाय सेक्शन फॉर्म्युला वरून आपण काय करतो बघा. आपल्याला आता x ची व्हॅल्यू माहित आहे त्यामुळे मी x शी रिलेटेड सेक्शन फॉर्म्युला घेते. x is equals to mx2 plus nx1 divided by m plus n. व्हॅल्यू पुटअप करूया. काय आहे बघा. x is 0 which is equals to m आपल्याला काढायचा आहे. x2 आपला काय आहे इथं. x2 is -9 plus nx1. n into x1 is 3 divided by m plus n. m plus n इथं डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल.
0 इंटू एम प्लस एन इज 0, म्हणजेच काय येईल -9m प्लस 3n. ओके, इथं काय आली टर्म m इंटू एम प्लस एन इज 0 विच इज इक्वल्स टू -9m प्लस 3n. आता जो -9 आहे तो मी इकडे नेते तो +9 होईल, म्हणजेच काय येईल 9m इज इक्वल्स टू 3n. आता आपल्याला रेशो m एज टू n फाइंड आउट करायचा असतो, म्हणजे m/n फाइंड आउट करायचा असतो. n इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 9 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. देअरफॉर m/n इज इक्वल्स टू 3/9 and 3/9 is nothing but m/n is equals to 1/3. Therefore m as to n is equals to 1 as to 3. म्हणजेच काय येणार आहे, therefore the point divides AB in 1 as to 3 ratio. काय केलेलं आहे बघा, आपल्याला सांगितलंय की मी इथं एम हा पॉइंट कन्सिडर केला, तुम्ही कोणताही पॉइंट कन्सिडर करू शकता. त्यानं एबी या लाईनला वाय ऍक्सिस वर डिवाइड केलेला आहे. मग जर वाय ऍक्सिस वर डिवाइड करणार म्हणजे आपला एम पॉइंट वाय ऍक्सिस वर लाय होणार आहे. जर तो वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 येईल. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट वायच असेल. आपण m एस टू n रेशो सेक्शन फॉर्म्युल्यावरून काढतो. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करा. m/n रेशो पाहिजे म्हणून मी n तिकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड केला. 9 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड केला. सिम्पलेस्ट फॉर्म आणला तर आपल्याला काय भेटतं, m एस टू n रेशो इज 1 एस टू 3. क्वेश्चन नंबर 5. Find the point on x-axis which is equidistant from P2-5 and Q-9. दोन पॉइंट दिलेले आहेत P आणि Q. या P आणि Q या पॉइंट पासून एक पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे जो इक्विडिस्टन्स आहे P आणि Q पासून. तर आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. आता इक्विडिस्टंट पॉइंट आहे तर तो पॉइंट आपण काहीतरी कन्सिडर करूया. एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार आहे. असं असेल तर आपण काय करू शकतो, त्याचा एक्स कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. वाय कोऑर्डिनेट तर आपला 0 येणार आहे कारण पॉइंट आपला एक्स ऍक्सिस वर आहे. सोल्युशन मध्ये बघूया. लेट P2-5 Q-9. ओके, सपोज पॉइंट ए चे कोऑर्डिनेट मी एक्स वाय कन्सिडर करते. पॉइंट ए एक्स वाय लाइज ऑन एक्स एक्सिस इक्विडिस्टंट फ्रॉम P and Q. P आणि Q पासून इक्विडिस्टन्स वर आहे. पॉइंट ए lies on x axis. Therefore y coordinate of A is 0. Therefore A x, y is equals to x, 0. आता आपल्याला फक्त एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करावा लागेल. एक्स कोऑर्डिनेट कसं फाइंड आउट करू बघा. तर नाउ ए इज इक्विडिस्टंट फ्रॉम P and Q. Therefore AP is equals to AQ. इक्विडिस्टन्स आहे म्हणल्यावर AP डिस्टन्स असणार आहे, तेच AQ डिस्टन्स असणार आहे. नाउ AP स्क्वेअर इज इक्वल्स टू AQ स्क्वेअर. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. आता जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, स्क्वेअर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जो आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, √x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मी जर आपल्याला AP असता तर आपण अंडर रूट घ्यायचा आहे. AP स्क्वेअर केलेला आहे म्हणजे स्क्वेअरला रूट निघून जाईल. इथं आता मी काय करते, A चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर करते, P चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करते. किंवा आपण P चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर करूया आणि A चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करूया. सेम केस मध्ये इथं A चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर केले, इथं पण A चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करायचे.
पी चे कोऑर्डिनेट एपीच्या केसमध्ये x1 y1 येतील, क्यू चे कोऑर्डिनेट क्यूच्या केसमध्ये x1 y1 येतील. ओके, काय येईल बघा, एपी स्क्वेअर म्हणजे काय येईल, अंडर रूट, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे डिस्टन्सचा, तर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होईल. येणार काय आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 म्हणजे a चा x कोऑर्डिनेट, a चा x कोऑर्डिनेट x आहे, x2 मायनस x1. p चा x कोऑर्डिनेट काय आहे 2, x2 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 म्हणजे a चा y कोऑर्डिनेट, a चा y कोऑर्डिनेट 0 आहे, मायनस y1 इज मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू, पुन्हा इथे a चे कोऑर्डिनेट मी x2 y2 कन्सिडर करते, q चे कोऑर्डिनेट x1 y1 कन्सिडर करते. काय येईल बघा, x2 इज x मायनस x1 इज q चा x कोऑर्डिनेट आहे -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 इज a चा y कोऑर्डिनेट 0 मायनस y1 इज q चा y कोऑर्डिनेट काय आहे बघा 9 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सिम्प्लिफाय करूया. इथं काय येईल, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस मायनस प्लस 5 म्हणजे काय येणार आहे 5 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू, इथं काय येईल x मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस 9 इज मायनस 9 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता काय येईल बघा, x मायनस 2 आहे, x प्लस 2 आहे. ओके, हे सॉल्व्ह करून घेऊया. x मायनस 2 म्हणजे आपण काय, इथं मी तुम्हाला पुन्हा दोन फॉर्म्युले लिहून देते. काय आहे बघा, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर आणि येणार आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर and a plus b bracket square is a square plus 2ab plus b square. ओके, काय येणार आहे बघा, मग इथं a मायनस 2 आहे म्हणजेच काय येईल x स्क्वेअर मायनस 2 इंटू x इंटू 2 म्हणजे काय येणार आहे मायनस 4x प्लस 4 प्लस 5 स्क्वेअर इज 25 विच इज इक्वल्स टू प्लस काय येईल x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 9 स्क्वेअर इज 81. ओके, सिम्प्लिफाय करूया. x च्या टर्म मी एकीकडे घेते, कॉन्स्टंटच्या टर्म दुसरीकडे शिफ्ट करते. काय येईल बघा इथं आता, x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 25 इज 29 विच इज इक्वल्स टू काय येणार आहे x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 81 इज 85. आता मी ह्या दोन टर्म ज्या आहेत व्हेरिएबलच्या ते एका साईडला आणि ते कॉन्स्टंटची टर्म त्या साईडला नेते, म्हणजेच काय येईल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर मायनस एक्स स्क्वेअर होईल प्लस 4x इकडे आल्यावर मायनस 4x होईल विच इज इक्वल्स टू 85 मायनस 29. ओके, काय येणार आहे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, मायनस 4x मायनस 4x मायनस मायनस प्लस होईल, साइन ग्रेटर नंबर येईल मायनस 8x विच इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे 55 मायनस 29 85 minus 29 is 56. Therefore, minus x is equals to 56 divided by 8. Therefore, minus x is equals to 7. X is equals to minus 7. And therefore, the coordinate of point which is equidistant from P and Q are minus 7 0. ओके, काय आलेलं आहे बघा एक्स कोऑर्डिनेट त्याचा फक्त फाइंड आउट करायचा आहे कारण पॉइंट आपला वाय ऍक्सिस वर असल्यामुळे वाय कोऑर्डिनेट 0 येतो, त्यामुळे काय आलेलं आहे मायनस 7 0 आलेला आहे. इक्विडिस्टंट वर पॉइंट आहे पी आणि क्यू पासून, तर मी जो पॉइंट आहे तो ए कन्सिडर केला, ए पॉइंट कन्सिडर केला पी आणि क्यू पासून इक्विडिस्टंट वर आहे म्हणजे एपी इज इक्वल्स टू ए क्यू आला. एक्स ऍक्सिस वर पॉइंट असल्यामुळे वाय कोऑर्डिनेट 0 आला, एक्स कोऑर्डिनेट एक्स आहे. स्क्वेअर केल्यावर काय आला एपी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए क्यू स्क्वेअर. आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला माहित आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आपला आहे तो अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर.
पण इथं आपण ऑलरेडी स्क्वेअर केला असल्यामुळे याचं रूट जातं आणि रूट गेल्यामुळे हे असंच राहील. पुन्हा हे जे आहे ते इथं आपले जनरल फॉर्म्युले आहेत, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ते यूज करून एक्सपान्शन करायचं. सिमिलर टर्म्स एका साईडला आणूया, कॉन्स्टंटच्या टर्म एका साईडला नेऊन आपण काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स ची व्हॅल्यू -7 आलेली आहे. Therefore, the coordinate of point which is equidistant from P and Q are -7, 0. इथपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सेट 5 मधील फर्स्ट 5 क्वेश्चन झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 6 पासून पुढील क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.